नमस्कार मित्रांनो, आजचं लेक्चर होणार आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, कारण आज आपण सुरुवातीपासूनच्या घटना दुरुस्त्या तर 105व्या घटना दुरुस्तीपर्यंत सर्व घटना दुरुस्त्या क्लिअर करणार आहे। हा मी तुम्हाला शेवटचा स्क्रीनशॉट दाखवत आहे मित्रांनो। तर बघा, 100वी घटना दुरुस्ती आपण बांगलादेश भूसीमा करार बघू, 101वी घटना दुरुस्ती जीएसटी आहे, 102वी घटना दुरुस्ती बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता, 103वी घटना दुरुस्ती आर्थिक दुर्बल घटकांना EWS आरक्षण 10% याच्याबद्दल आहे, सवर्ण आरक्षण। 104वी घटना दुरुस्त्या SC ST यांच्या आरक्षणात वाढ करून 2030 पर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला, ॲग्लो इंडियन आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे। 105वी घटना दुरुस्ती आहे शेवटची घटना दुरुस्ती, OBC याद्या काय करणे, तयार करणे। तर या सर्वबद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। चला तर स्टार्ट करूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube एज्युकेशनल चॅनलवरती। तर महत्त्वपूर्ण घटना दुरुस्त्या आज आपण इथे अभ्यासणार आहे। तर याच्यामधल्या प्रत्येकच घटना दुरुस्ती आपल्यासाठी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तेवढ्या इम्पॉर्टंट नसेल, परंतु मला ज्या ज्या इम्पॉर्टंट वाटतात त्या घटना दुरुस्त्या मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। पहिली घटना दुरुस्ती ही 1951 करायची इथं, ठीक आहे। तर पहिली घटना दुरुस्ती मित्रांनो हे 1951 मध्ये करण्यात आली होती आणि कलम 19 मधील स्वातंत्र्यावरील बंधने, सामाजिक सुरक्षा आणि परकीय राष्ट्राबरोबरचे मैत्रीचे संबंध, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला या संबंधित ते होती, ठीक आहे। म्हणजेच कलम 19 संबंधित होती। तर यावरती आपल्याला जास्त करून प्रश्न विचारले जात नाही, ठीक आहे। दुसरी पण घटना दुरुस्ती राहू द्या, तुम्हाला वाटलं तुम्ही नंतर लिहून घ्या। मला सगळ्यात इम्पॉर्टंट वाटते मित्रांनो 7वी घटना दुरुस्ती। 7वी घटना दुरुस्ती हे कधीची, तर पहिल्यांदा एक पाठ ठेवा, 7वी घटना दुरुस्ती 1956ची। मोस्ट IMP करा, ठीक आहे। जे जे सांगतो ते लक्षात ठेवा। इथे 1951 करा। पहिली घटना दुरुस्ती कधी झाली तर 1951, जस्ट लक्षात ठेवा। आता संसदेला 2 किंवा अधिक राज्यासाठी व राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे। त्याच पद्धतीनं एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून काय करता येते, नियुक्ती करता येते। तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाठ ठेवायच्या आहे, कारण राज्यशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला ही घटना दुरुस्ती खूप कामी येणार आहे। सो 7वी घटना दुरुस्ती 1956, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, उच्च न्यायालय आणि राज्यपाला संबंधित। त्यानंतर नेक्स्ट बघा पुढं काय म्हटलेलं आहे। पुढची घटना दुरुस्ती मला महत्त्वाची वाटते याच्यामध्ये बघा, म्हणजे लक्षात घ्या 10वी घटना दुरुस्ती मित्रांनो। ओके, सो 10वी घटना दुरुस्ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 1961ची आहे मित्रांनो। तर काय आहे 10वी घटना दुरुस्ती, दादर आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाचा काय देण्यात आला होता, दर्जा। मोस्ट IMP करजा, पाठ कसा ठेवा तुम्हाला सांगतो, दादर नगर हवेली दाहा असं लक्षात ठेवा। ओके, दादर नगर हवेली दाहा, द लक्षात ठेवायचं आहे। मी तुम्हाला केव्हाही विचारेल मध्ये तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे। 10वी घटना दुरुस्ती लक्षात घ्या, दादर आणि नगर हवेली संबंधित आहे। त्यानंतर 12वी घटना दुरुस्ती मला अत्यंत महत्त्वाची वाटते, गोवा दीव दमन प्रदेशात केंद्रशासित प्रदेशाचा काय करणे, समावेश करणे। बघा, गोवा हे पहिले केंद्रशासित प्रदेश होतं 12व्या घटना दुरुस्तीनुसार। नंतर पुढं 56वी घटना दुरुस्ती बघू आपण। 56वी घटना दुरुस्तीनं गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता, हे आपण पुढं बघूया। 10 दादर नगर हवेली, 12 म्हटलं तर गोवा दीव दमन पाठ ठेवा, आणि 13वी घटना दुरुस्ती म्हटलं तर ती आहे नागालँड संबंधित विशेष तरतुदी। आणि नागालँड संबंधित कोणती कलम आहे मित्रांनो, नागालँड संबंधित कलम आहे 371A, पाठ ठेवा 371A। आसाम संबंधित आहे 371B, ओके। मणिपूर आहे 371C, ओके। D आणि E आहे आंध्र प्रदेश तेलंगणा संबंधित 371 D आणि E, ठीक आहे। त्याच्यानंतर येते F, 371F आहे सिक्कीम संबंधित, ओके। त्यानंतर 371G आहे मिझोराम संबंधित, ओके। त्यानंतर येते H आहे 371H आहे अरुणाचल प्रदेश, जे आहे 371I आहे गोव्या संबंधित, आणि 371J आहे कर्नाटक संबंधित, ओके। सो याला क्लिअर करा व्यवस्थित, ठीक आहे। पुढे मी घेणारच आहे ते। तर सध्या लक्षात घ्या 13वी घटना दुरुस्ती म्हटलं तर नागालँड 371A लक्षात ठेवायचं, ओके। त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट पेजकडे बघा, पुढच्या पेजवरच्या मी महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या तुमच्यासोबत डिस्कस करत जाणार आहे। 14वी घटना दुरुस्ती पॉंडिचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला। म्हणजे काय बघितलं आपण, 10 दादर नगर हवेली, 12 गोवा दमन दीव, ओके। त्याच्यानंतर 13 काय बघितलं, नागालँड। आता 14 पाठ ठेवा, 14 आहे पॉंडिचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा काय देण्यात आला, दर्जा देण्यात आलेला आहे। मोस्ट IMP करा विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट। त्याच्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे, 21वी घटना दुरुस्ती, ही मला अत्यंत महत्त्वाची वाटते। 21व्या घटना दुरुस्तीनं 1967 मध्ये
लक्षात घ्या 8व्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे? सिंधी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. हा प्रश्न IMP करा. तुम्हाला माहित आहे घटनेमध्ये 8वं परिशिष्ट होतं मित्रांनो. या 8व्या परिशिष्टानुसार घटनेत 14 भाषा होत्या. नंतर त्या वाढून स्टेप बाय स्टेप वाढून त्या आज 22 झालेल्या आहे मित्रांनो. ओके, सो ही 15वी भाषा होती ॲड झालेली, ती म्हणजे होती सिंधी भाषा. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे? 23वी घटना दुरुस्ती. तर हे काय मित्रांनो, SC ST अँग्लो इंडियनचं जे आरक्षण आहे ते 10-10 वर्षानं वाढवण्यात आलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की 104व्या घटना दुरुस्तीनुसार 104व्या घटना दुरुस्तीनुसार SC ST यांचं आरक्षण 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण ही 140 घटना दुरुस्ती इथे पाठ ठेवणार आहे. त्यामुळे हे मी बाकीचं घेत नाही आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर 24वी घटना दुरुस्ती दिलेली आहे. ते सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे बघा, कलम 13 व 368 या दुरुस्ती करून संसदेला मूलभूत हक्क धरून सर्वच कलमात दुरुस्तीचा अधिकार आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे, राष्ट्रपतीवर घटना दुरुस्ती विधेयक संमत करण्याचे काय आहे? बंधन आहे. ते संमती रोखून ठेवू शकत नाही वा संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. राष्ट्रपतींनी संमती दिल्यानंतर विधेयकाचे घटना दुरुस्ती कायद्यात रूपांतर व त्यानुसार घटनेत काय होते? बदल होते. म्हणजेच लक्षात घ्या, घटना दुरुस्ती विधेयक लक्षात घ्या रोखून ठेवू शकत नाही राष्ट्रपती. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? तर घटना दुरुस्ती 24 नुसार. मोस्ट IMP करा माझ्याकडून, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. महत्त्वाची घटना दुरुस्ती मला वाटते 35वी घटना दुरुस्ती. 35वी घटना दुरुस्ती आहे, सिक्कीमला संयोगी राज्याचा काय देण्यात आला होता? सुरुवातीला दर्जा. आणि 36वी जी घटना दुरुस्ती झाली होती तिने सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला होता. म्हणजे बघा याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. मी ज्या ज्या गोष्टी सांगत आहे फक्त त्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. ठीक आहे, काय सांगितलं मी तुम्हाला की 35वी घटना दुरुस्तीने सिक्कीमला संयोगी राज्याचा दर्जा दिला, तर 36व्या घटना दुरुस्तीनं सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. 35 आणि 36 पाठ ठेवा. त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाची घटना दुरुस्ती वाटते 41वी घटना दुरुस्ती. 41वी घटना दुरुस्ती ही 1976ची आहे, पाठ ठेवा. नंतर आपण 42वी घटना दुरुस्ती डिस्कस करू. 41वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये राज्य लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोग यांच्या सदस्यांचं निवृत्तीचं वय हे 60 वरून 62 करण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे एक UPSC आहे, UPSCच्या अध्यक्ष सदस्यांचं जर निवृत्तीचं वय आहे ते आहे 65 वर्ष, 6 किंवा 65 वर्ष. आणि इथे किती आहे? 6 आणि 62 वर्ष. तर सुरुवातीला हे 60 होतं, हे 62 करण्यात आलेलं आहे. तर कितवी घटना दुरुस्ती? 41वी. मोस्ट IMP करा माझ्याकडून. ठीक आहे, 41वी घटना दुरुस्ती. त्यानंतर मित्रांनो आपण 42व्या घटना दुरुस्तीबद्दल थोडक्यात बोलूया. 42वी घटना दुरुस्ती अशी घटना दुरुस्ती होती का ज्या घटना दुरुस्तीनं खूप सारे बदल घटनेमध्ये झालेले होते. ठीक आहे, म्हणून तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हटलं जाते. सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तुम्हाला माहीत असेल की घटनेमध्ये 4 टाकण्यात आलं होतं मूलभूत कर्तव्य. 1976 मध्ये भाग 4 टाकण्यात आला होता, ज्याच्या अंतर्गत 51 कलम टाकली होती आणि या अंतर्गत बघा 10 मूलभूत कर्तव्य टाकले होते. नंतर 11वं मूलभूत कर्तव्य हे 86वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहीत असेल 2002 टाकण्यात आले होते. असे आज घटनेत जे लक्षात असू द्या, घटनेत जे मूलभूत कर्तव्य आहे ते आज 11 आहे. ठीक आहे, तर 42वी घटना दुरुस्ती अशी लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीनं समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीनेच काय करण्यात आले होते? घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. हा पण पॉईंट आपल्यासाठी काय आहे? महत्त्वाचा आहे. तर हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर एक महत्त्वाची म्हणजे 44वी घटना दुरुस्ती होती 1978ची. या घटना दुरुस्तीनं काय झाला, जो संपत्तीचा हक्क होता कलम 31 मध्ये, हा संपत्तीचा हक्क जो भाग 3 मध्ये होता तो हक्क 44व्या घटना दुरुस्तीने भाग 12 मधील लक्षात असू द्या कलम 300A मध्ये टाकण्यात आला आणि त्याला कायदेशीर, ठीक आहे, कायदेशीर हक्क म्हणून काय देण्यात आलेली होती? मान्यता देण्यात आलेली होती. त्यामुळे 44वी घटना दुरुस्ती तुम्ही एवढीच पाठ ठेवा. ओके, त्यानंतर 45वी घटना दुरुस्ती, तेच मी तुम्हाला सांगितलं होतं की आरक्षणात वाढ संबंधित होती. त्यानंतर 50वी घटना दुरुस्ती आहे, 52वी आहे. तर आपल्यासाठी याच्यातली 52वी घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे. 52वी घटना दुरुस्ती 1985ची आहे आणि या अंतर्गत 10व्या परिशिष्टाचा समावेश घटनेमध्ये करण्यात आला होता. पक्षांतर बंदी संबंधित कोणतं परिशिष्ट आहे? उत्तर असलं पाहिजे 10वं. आणि हे कितवी घटना दुरुस्ती होती? हे होती मित्रांनो 52वी घटना दुरुस्ती 1985ची. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. मोस्ट IMP करा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाची घटना दुरुस्ती त्याच्यानंतर वाटली बघा 56वी. मी तुम्हाला म्हटलं होतं की गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 12वी घटना दुरुस्तीनं देण्यात आला, बरोबर. तर 56व्या घटना दुरुस्तीने गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता. हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात घ्या. ठीक आहे, आणि सदस्य संख्या 30 निश्चित करण्यात आली होती. मात्र सध्या गोव्याची सदस्य संख्या जी आहे विधानसभेची ती 40 आहे. मग बघा मी काय सांगितलं, 10 मध्ये दादर नगर हवेली बघितलं, 12 मध्ये होतं गोवा,
दमन दीव, त्यानंतर 13मध्ये होतं नागालँड, लक्षात घ्या. 14मध्ये होतं पुदुच्चेरी. ओके. आणि आता 56मध्ये मी सांगत आहे गोवा, मात्र गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर 35 काय बघितलं होतं आपण की सिक्कीमला संयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला. 36 काय बघितलं आपण, सिक्कीमला पूर्ण राज्याचा काय देण्यात आला, दर्जा देण्यात आला. मी सांगत आहे मित्रांनो, फक्त तुम्ही तेवढ्याच पाठ ठेवा, ठीक आहे. त्यानंतर पहा पुढं काय म्हटलं आहे, 60वी घटना दुरुस्ती. तर हे करण्याची काही आपल्याला आवश्यकता नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाची आपल्यासाठी 61वी घटना दुरुस्ती. हे महत्त्वाचे आहे. 61वी घटना दुरुस्ती 1988 89ची ही घटना दुरुस्ती आहे मित्रांनो. तर काय म्हणते ही घटना दुरुस्ती, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, लोकसभा आणि विधानसभासाठी मतदारांचं वय 21 वरून किती वर्ष करण्यात आलं होतं, 18 वर्ष इतकं कमी करण्यात आलं होतं, ठीक आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळामध्ये ही 61वी घटना दुरुस्ती झाली होती. ओके. सो हा पॉईंट तुम्हाला इथे काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची घटना दुरुस्ती म्हणजे 69वी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो. 69वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे, 1991ची. तर या 1991च्या घटना दुरुस्तीने दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा काय देण्यात आला होता, दर्जा देण्यात आला होता. आणि या अंतर्गत एक कलम ॲड करण्यात आली होती, ती होती 239 ए. दिल्ली संबंधित कोणती कलम आहे, पाठ ठेवा, 239 ए. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणखी महत्त्वाची घटना दुरुस्ती म्हणजे 70वी घटना दुरुस्ती आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 70वी घटना दुरुस्ती 1992. काय म्हणते ही 70वी सर्वात महत्त्वाची घटना दुरुस्ती म्हणजे 70वी घटना दुरुस्ती. 70वी घटना दुरुस्ती 1992ची असून या घटना दुरुस्तीनं काय झालं होतं, दिल्ली आणि पॉंडिचेरीच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निर्वाचन मंडळात, दिल्ली आणि पॉंडिचेरीचा राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निर्वाचन मंडळात काय करण्यात आला होता, समावेश करण्यात आला होता. लक्षात घ्या, दिल्ली आणि पॉंडिचेरी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय करू शकत होते, इथल्या विधानसभा वोटिंग करू शकत होत्या. 70वी घटना दुरुस्ती 1992 पाठ ठेवा, महत्त्वाची आहे. ओके. आणि 69वी काय बघितली, दिल्ली संबंधित. 61वी काय बघितली, मतदारांचं वय 21 वरून किती झालं, 18 झालेलं होतं. ओके. फास्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमचा जास्त वेळ जाणार नाही. त्यानंतर पाठ ठेवा मित्रांनो तुम्ही 71वी घटना दुरुस्ती. आताच आपण बघितलं की 21व्या घटना दुरुस्तीनं सिंधी भाषा हे 8व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेली होती, सिंधी भाषा. तर मग 71व्या घटना दुरुस्तीनं काय झालं, 71व्या घटना दुरुस्तीनं बघा कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, ठीक आहे, असे गावाचे नाव वाटतात. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषा 8व्या परिशिष्टात काय करण्यात आल्या, समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या, ठीक आहे. 21नं सिंधी भाषा लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर 71नं कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. आणि नंतर काय लक्षात ठेवा, 1 आणि 1 2 आणि 2 आणि 7 9. तर 92व्या घटना दुरुस्तीनं आणखी 4 भाषा, बोडो, डोंगरी, मैथिली आणि एक आहे संथाली, ठीक आहे. तर अशा 4 भाषा काय करण्यात आल्या होत्या, टाकण्यात आल्या होत्या. आणि अशी संख्या हे 22 झालेली होती. म्हणजे 21वी घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती आणि 92वी घटना दुरुस्ती ही 8व्या परिशिष्टा संबंधित आहे. पाठ ठेवा, नंतर पुढे सांगतोच, ठीक आहे. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती. आता हे तर घटना दुरुस्ती, दोन्ही घटना दुरुस्त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे, ठीक आहे. लेक्चर कसं होतं आहे मित्रांनो, नक्की सांगाल मला खाली कमेंट बॉक्समध्ये. लेक्चर आवडलं असेल तर आत्ताच एक व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हे चांगली माहिती आहे ही पोहोचली पाहिजे मित्रांनो. 75वी घटना दुरुस्ती 1992ची होती. सगळं तुम्हाला इथं व्यवस्थित समजून सांगतो. 73वी घटना दुरुस्ती ही 1992ची होती मित्रांनो. ही जरी 1992ची असली मात्र ही लागू झाली होती 24 कधी झाली होती, 24 एप्रिलला लागू झाली होती 1993ला, 24 एप्रिल 1993. म्हणून आपण 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस 2010 पासून साजरा करतो. आला होता प्रश्न हा कंबाईनमध्ये, 24 एप्रिल पंचायत राज दिवस. पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला. 73व्या घटना दुरुस्तीनं 9व्या भागाचा समावेश करण्यात आला आणि 11व्या परिशिष्टात 29 कार्यात्मक बाबींचा, विषयांचा काय करण्यात आला होता, समावेश. म्हणजे 11वं परिशिष्ट आणि 9वा भाग. लक्षात ठेवा 73वी घटना दुरुस्ती. मग 74वी घटना दुरुस्ती 1992ची आहे, पण ही लागू कधी झाली होती, ही लागू झाली होती 1 जून 1993ला. आणि दोन्ही घटना दुरुस्तीला 30 वर्ष पूर्ण झाले आहे 2023मध्ये. हे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा देणारी होती. याच्या अंतर्गत भाग 9A त्याला तुम्ही क म्हणू शकता, टाकण्यात आला होता आणि परिशिष्ट टाकण्यात आलं होतं 12वं. आणि कार्यात्मक बाबी किती होत्या, त्या होत्या मित्रांनो 18, ठीक आहे. इथं 29 विषय आणि इथं 18 विषय. लक्षात राहील, इथं भाग 9, इथे भाग 9A, इथे परिशिष्ट 11वं आणि इथं परिशिष्ट 12वं. ही लागू झाली 24 एप्रिलला, ही लागू झाली 1 जूनला. ओके मित्रांनो, सो क्लिअर झालं का सांगा, क्रिस्टल क्लिअर झालं का? ओके. सो या पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाची घटना दुरुस्ती वाटली 86वी घटना दुरुस्ती 2002. 86वी घटना दुरुस्तीने मूलभूत हक्कामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं
ए कलम समाविष्ट करण्यात आली होती आणि या अंतर्गत 6 ते 14 वर्षातील वयोगटातील मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात आलं होतं. आणखी काय मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 मध्ये थोडा बदल करण्यात आला होता. काय करण्यात आला होता मित्रांनो? थोडा बदल करण्यात आला होता. हा पण तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, बदल करण्यात आला होता हे पण लक्षात घ्या. आणि सर्व मुलांचे 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्य संस्था संगोपन आणि काय देईल? शिक्षण देईल. हे मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलं होतं. अजून एक पॉईंट पहा, नंतर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगणार आहे. मूलभूत कर्तव्य 11 समाविष्ट करण्यात आलं होतं आणि या अंतर्गत 6 ते 14 वर्ष मुलींचे आई वडील व पालक आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतील असं सांगण्यात आलं होतं. आता महत्त्वाचं काय आहे पहा, 86वी घटनादुरुस्ती अशी एक घटनादुरुस्ती आहे मित्रांनो की हिने मूलभूत हक्कातही बदल केले, मार्गदर्शक तत्वातही बदल केले आणि मूलभूत कर्तव्यातही बदल केले. तर हाच प्रश्न येईल अ ब क वरील सर्व. ही झाली मित्रांनो क्वालिटी. स्टडी तुम्हाला असा करायला पाहिजे. ठीक आहे, तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पाठ कसं ठेवायचं पहा, इथं मूलभूत हक्क, मूलभूत शब्द आला तर 6-14 घ्या, मूलभूत हक्क आलं तर 6-14 घ्या आणि मार्गदर्शक तत्व आलं तर वयाच्या 6 वर्षापर्यंत. ओके, सो हे पण क्रिस्टल क्लिअर करून घ्या. आणि 86वी घटनादुरुस्ती 2002ची आहे, महत्त्वाची आहे, म्हणून सालपणेचं पाठ ठेवा. कळलं का मित्रांनो? त्यानंतर पुढे बघा, ते आहे 89वी आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता, पण याच्यामध्ये महत्त्वाची आहे मित्रांनो 89वी घटनादुरुस्ती. आता हे पाठ ठेवजा माझ्याकडून. 89वी घटनादुरुस्ती कशा संबंधित आहे? 89वी घटनादुरुस्ती 2003ची होती. या घटनादुरुस्तीनं अनुसूचित जाती आयोग आणि अनुसूचित जमाती आयोग हे वेगवेगळे करण्यात आले होते. अनुसूचित जाती जो SC आयोग होता त्याची कलम आहे 338 आणि ST आयोग आहे त्याची कलम आहे 338A. आणि एक एक्स्ट्रा सांगून देतो, OBC जी संबंधित जी आहे 102वी घटनादुरुस्ती या अंतर्गत 338B कलम टाकण्यात आली. ठीक आहे, त्यानंतर 89 अंतर्गत ST साठी 338A आणि त्याच्या अंतर्गत आणि 89व्या घटनादुरुस्तीनं 338 काय वेगळं करण्यात SC आयोगाला वेगळं करण्यात आलेलं होतं. म्हणजे आयोगा संबंधित आहे 338, ST संबंधित आहे 338A आणि OBC संबंधित आहे 338B. क्रमानं जरी पाठ ठेवलं तरी लक्षात राहील. सो म्हणून मी म्हटलं की 89वी घटनादुरुस्ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे 91वी घटनादुरुस्ती, सगळ्यात महत्त्वाची. कितवी घटनादुरुस्ती? 91वी घटनादुरुस्ती. ऐकली आहे मित्रांनो? 91वी घटनादुरुस्ती म्हणते केंद्रीय मंत्रिमंडळ PM सहित, ठीक आहे, लोकसभेच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. लोकसभा शब्द आला पाहिजे, ना राज्यसभा ना संसद. लोकसभेच्या 15% मंत्रिमंडळ असते आणि राज्य मंत्रिमंडळ CM सहित म्हणजे मुख्यमंत्र्यासहित. तर बघा, विधानसभेच्या 15%, ना की राज्य विधिमंडळ ना की विधान परिषद. इथं लोकसभेच्या आणि इथं विधानसभेच्या. पाठ ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्रात ही संख्या आहे मंत्रिमंडळाची कमीत कमी 12 असावी. ठीक आहे, आणि पक्षांतर बंदी संबंधित सुद्धा 91वी घटनादुरुस्ती होती. तिकडे 52वी घटनादुरुस्ती आणि इकडे 91वी घटनादुरुस्ती. 52व्या घटनादुरुस्तीनं पक्षांतर बंदी संबंधित 103ची तरतूद केली होती आणि 91व्या घटनादुरुस्तीनं 203ची तरतूद केलेली आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 91वी घटनादुरुस्ती मोस्ट IMP करायची आहे 2003ची. 9वी घटनादुरुस्ती पहा, मी म्हटलं होतं तुम्हाला की बघा, आठवा 21व्या घटनादुरुस्तीनं सिंधी भाषा सांगितली होती, 71व्या घटनादुरुस्तीनं कोकणी, मणिपुरी, नेपाळी सांगितली होती आणि 92व्या घटनादुरुस्तीनं मी तुम्हाला म्हटलं होतं बघा बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली. तर ह्या 4 भाषा समाविष्ट करण्यात आल्या 8व्या परिशिष्टात आणि आज ही संख्या 22वर पोहोचलेली आहे. रिव्हिजन पण छान होत असेल मित्रांनो, हे या पद्धतीनं अभ्यास करायचा. ओके, आणि 94वी घटनादुरुस्ती काय म्हणते 2006ची की आदिवासी कल्याण मंत्री असण्याच्या बंधनातून बिहारला वगळण्यात आलं होतं. ठीक आहे, हे पुस्तकात पण दिलेलं आहे तुम्हाला. 94व्या घटनादुरुस्तीनं बिहारला वगळलं. ठीक आहे, आणि झारखंड व छत्तीसगडला लागू केलं. मग आदिवासी कल्याण मंत्री किती राज्यामध्ये नेमू शकते असा जर प्रश्न आला तर काय लक्षात ठेवायचं? झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा. तर हे आहे आदिवासी बहुल राज्य. ओके, 95वी घटनादुरुस्ती हे महत्त्वाचं आहे. आता इथं लक्ष द्या. 95वी घटनादुरुस्ती 2009 नुसार SC ST आणि ॲग्लो इंडियनच्या आरक्षणात 10 वर्षांनी वाढ करण्यात आली. ती 2020 पर्यंत करण्यात आली होती. हे दर 10-10 वर्षानं वाढवल्या जाते. मग हे 2020 संपलेलं होतं ना, म्हणून नाही का, लक्षात घ्या, म्हणून नाही का, हे बघा 104वी घटनादुरुस्ती आपण केली 21 मध्ये, कारण SC STच्या आरक्षणात 10 वर्ष वाढ करायची होती, ती 2030 पर्यंत केली. पण यावेळेला नाही काय, ॲग्लो इंडियनचं आरक्षण काय करण्यात आलं आहे? घटनादुरुस्तीचा 104व्या घटनादुरुस्तीचा महत्त्वपूर्ण मुद्दा.
ओके, नंतर 97वी घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे. सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासंबंधित कोणती घटनादुरुस्ती होती ती उन्यात आली होती, ती होती 97वी घटनादुरुस्ती. आणि 97वी घटनादुरुस्तीनेच सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. 97वी घटनादुरुस्ती कधी लागू झाली असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर करायचं 15 फेब्रुवारी 2012. ओके मित्रांनो, माझ्याजवळ ज्या ज्या गोष्टीचं ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. ठीक आहे. आणि सहकारी संस्था स्थापन करणे हे 19(1)(c) मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल 19(1)(c) मध्ये दिलेलं आहे. आणि सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन 43(b) कलम टाकण्यात आली. आणि सहकारी संस्थेसंबंधित जो भाग टाकण्यात आला होता तो होता भाग 9(b). 100वी घटनादुरुस्ती भारत बांगलादेश भूसीमा करार होता. 16चा हे पाठ ठेवा. 100वी परफेक्ट आकडा आहे 100. 121 GST होतं आहे ना. विधेयक किती होतं? विधेयक 122 होतं. 102वी घटनादुरुस्ती होती. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. 338(b) आणि 342(a) ह्या 2 कलमा पण टाकलेल्या आहे हां. आणि विधेयक म्हटलं तर कितवं? 123वं. त्यानंतर 103वी जी घटनादुरुस्ती आहे, सवर्ण आरक्षण म्हणतो आपण, ते 10% होतं. आणि 15(6) आणि 16(6) याच्यात ॲड करण्यात आलेली होती. 104वी घटनादुरुस्ती काय सांगितली मी तुम्हाला? SC/STच्या आरक्षणात लक्षात असू द्या 10 वर्ष वाढ करण्यात आली 2030 पर्यंत. म्हणजे 1950 पासून तर 30 पर्यंत म्हणजे 80 वर्षाची वाढ झाली आहे एकूण. ठीक आहे. आणि ॲग्लो इंडियनचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे लोकसभेवर 2 ॲग्लो इंडियन राष्ट्रपती पाठवत होते आणि विधानसभेवर 1 ॲग्लो इंडियन आपले राज्यपाल पाठवत होते. राज्यपाल 333 नुसार पाठवत होते कलम आणि राष्ट्रपती 331 नुसार पाठवत होते. राष्ट्रपती 331, राज्यपाल 333 नुसार. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 104वी घटनादुरुस्ती हे 126वं विधेयक होतं, हे विसरू नका. ठीक आहे. आणि लास्ट प्रश्न आहे आजचा, 105वी घटनादुरुस्ती 2021ची हे कशा संबंधित आहे? तर OBCच्या काय तयार करणे? याद्या तयार करणे. तर मित्रांनो, खूप लवकरात लवकर घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जर लेक्चर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर एक वेळा ते आणखी क्लिअर करून घ्या. आणि मी ज्या ज्या कलमा बोललो त्याच कलमा व्यवस्थित करा. तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क पेपरमध्ये मिळतील. आणि आपण घटनादुरुस्तीसोबतच इतर माहिती पण कंप्लीट केलेली आहे. ओके. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. नेक्स्ट सांगा लेक्चर कशावर घेऊन यायचं. आणि व्हिडिओला लाईक करा. जाता जाता कमेंट चेक करून जात चला, कारण जर एखादा बाय मिस्टेक माझ्याकडून जर काही चुकलं तर त्याचं करेक्शन मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून देत असतो. तो प्लीज जाताना एक वेळा कमेंट बॉक्सवर नजर टाकून नक्कीच जा, म्हणजे आपला प्रश्न चुकणार नाही. ऑल द बेस्ट. टेक केअर. थँक्यू सो मच.